सामान्य नागरिकांना सरकारी सेवा चांगल्या प्रकारे मिळाव्यात यासाठी गोवा सरकारनं प्रशासनात अतिशय महत्त्वपूर्ण बदल केले आहेत। यातील मुख्य बदल म्हणजे सरकारी कार्यालयांमध्ये वाढदिवस पार्टी, निरोप समारंभ तसंच अन्य कोणत्याही प्रकारच्या पार्ट्या आणि खेळांचं आयोजन करण्यावर बंदी घालण्यात आली आहे। कार्मिक खात्यानं नुकतंच तसं परिपत्रक जारी केलं आहे। कर्मचारी शिष्टाचार, शिस्त आणि वेळेचं पालन करतील याची जबाबदारी खाते प्रमुखांची असेल। कोणीही नियम मोडल्यास खाते प्रमुखांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील या पत्रकात देण्यात आला आहे। सरकारी कर्मचारी कार्यालयाच्या वेळेत वाढदिवसांचे दीर्घकाळ चालणारे समारंभ, निरोप समारंभ, खेळ किंवा कार्यालयाच्या आवारात कोणतेही खाजगी कार्यक्रम अशा परवानगी नसलेल्या कामांमध्ये गुंतलेले असतात। ही बाब नुकतीच कार्मिक खात्याच्या निदर्शनास आली आहे। अशा कार्यक्रमांमुळे कामकाजात व्यत्यय येतो, फलनिष्पत्ती घटते आणि कार्यालयात कामासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होते, असे या पत्रकात स्पष्ट करण्यात आले। वैयक्तिक समारंभांमुळे कार्यालयाचा वेळ आणि जागेचा गैरवापर होतो। शासकीय कर्मचाऱ्यांचं असं वर्तन शासकीय सेवकाला अशोभनीय ठरतं। असं वर्तन शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र ठरतं। CCS आचार नियम 1964च्या नियम 3च्या उपनियम 1 नुसार प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यानं नेहमीच संपूर्ण सचोटी राखणं, कर्तव्याप्रती निष्ठा राखणं आवश्यक आहे। त्यानं शासकीय सेवकाला अशोभनीय ठरेल असं कुठलंही कृत्य करू नये, असं देखील या पत्रकात स्पष्ट करण्यात आलं आहे। सर्व शासकीय खाती आणि कर्मचारी यांनी या नियमांचं काटेकोरपणे पालन करणं गरजेचं आहे। कार्यालयाची जागा आणि वेळेचा वापर केवळ प्रशासकीय कामं आणि सार्वजनिक सेवांसाठीच केला जाईल याची खात्री केली पाहिजे। सर्व खाते प्रमुखांनी शासकीय कर्मचारी अधिकृत कर्तव्य पार पाडतात की नाही याकडे लक्ष दिलं पाहिजे। तसंच ही कर्तव्य पार पाडत असताना ते योग्य शिष्टाचार, शिस्त आणि वेळेचं पालन करतात का याची देखील खात्री केली पाहिजे। अन्यथा संबंधित खाते प्रमुखाविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशारा या पत्रकात देण्यात आला आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील ताज्या घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।